नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगामाची चाहूल लागली आहे आणि पिवळ्या धमक सोन्यासारख्या पिकांनी डोलणारं आपलं शेत पाहणं हे तर आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं, बरोबर. तर आज आपण एका अशाच भारी मार्गदर्शिकेवर चर्चा करणार आहोत जी हे स्वप्न साकार करायला नक्कीच मदत करेल. महाडीबीटीची दर्जेदार बियाण्यांसाठीची अनुदानाची ही सुवर्ण संधी नेमकी काय आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, सुरुवातच आपण कृषी विभागाच्या एका थेट आणि महत्त्वाच्या सूचनेने करूया. इथे स्पष्ट सांगितलंय, खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाण्यांचा वापर करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून याचा लाभ घ्यावा. म्हणजे बघा, उच्च दर्जाचं बियाणं मिळवण्यासाठी ही योजना किती मोलाची आहे आणि वेळेवर अर्ज करणं किती गरजेचं आहे हे या एका वाक्यावरून अगदी स्पष्ट होतंय. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा काय असेल ते थोडक्यात पाहूया. आपण महाडीबीटी बियाणे अनुदानाचा आढावा, त्यात समाविष्ट पिके आणि फायदे, पात्रता आणि निकष, अर्ज प्रक्रिया, आधार लिंक करण्याची अत्यंत महत्त्वाची अट आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या सगळ्या मुद्द्यांवर एकापाठोपाठ एक चर्चा करणार आहोत. चला तर मग, भाग 1, महाडीबीटी बियाणे अनुदानाचा आढावा. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा नेमका पाया काय आहे हे आपण आधी बघूया. आता हे नीट समजून घ्या. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट एकदम क्लिअर आहे. राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर थेट आर्थिक मदत दिली जाते. साध्या बियाण्यांऐवजी सुधारित आणि दर्जेदार बियाणांचा वापर करून आपल्या शेतीचं एकूण उत्पादन कसं वाढेल हाच यामागचा खरा उद्देश आहे. पुढे जाऊया भाग 2 कडे, समाविष्ट पिके आणि फायदे. या योजनेत नेमकी कोणती पिके येतात आणि आपला आर्थिक फायदा किती होऊ शकतो ते आता पाहूया. आणि इथला सर्वात महत्त्वाचा आकडा आहे 100%. होय, आपण अगदी बरोबर ऐकलत. पीक आणि काही विशिष्ट गोष्टींनुसार अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी असू शकते, पण काही विशेष प्रकरणांमध्ये हे अनुदान बियाण्यांच्या खर्चाच्या तब्बल 100%पर्यंत असू शकतं. खरंच, खर्चात इतकी मोठी बचत होणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता कोणती पिके यात येतात? तर कृषी विभागानं प्रामुख्याने ज्या खरीप पिकांचा समावेश केलाय ती आहेत सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद आणि तूर. या प्रमुख नगदी पिकांवर अनुदान असल्यामुळे आपला थेट फायदा होईल आणि उत्पन्नात नक्कीच भर पडेल. आता वळूया भाग 3 कडे, पात्रता आणि आवश्यक निकष. या मदतीसाठी नेमके कोण पात्र ठरतात हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याची चेकलिस्ट अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकरी ज्यांच्याकडे जमिनीची नोंद आणि वैध कागदपत्रे आहेत ते या लाभासाठी पात्र आहेत. त्यासोबतच योग्य पिकाची निवड आणि शासनाचे इतर जे काही स्टँडर्ड निकष आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे. ही सगळी पूर्तता केली की अनुदानाचा मार्ग एकदम मोकळा. आता भाग 4, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि टप्पे. ही योजना प्रत्यक्षात कशी आणायची आणि अर्ज कसा करायचा ते बघूया. खरं तर ही अत्यंत सोपी, फक्त 2 टप्प्यांची डिजिटल प्रोसेस आहे. पहिलं म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आणि दुसरं म्हणजे लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे थेट या पोर्टलवर अपलोड करायची. आता सगळं ऑनलाईन असल्यामुळं घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रातून हे काम अगदी जलद आणि सोपं झालंय. आता भाग 5, एक अत्यंत महत्त्वाचा इशारा, आधार लिंक असणं. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. बघा, सर्वात क्रुशियल पॉइंट हाच आहे की आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी आणि महाडीबीटी खात्याशी या दोन्ही ठिकाणी लिंक असणं अनिवार्य आहे. जर आधार लिंक नसेल तर अनुदानात मोठे अडथळे येऊ शकतात आणि पैसे अडकू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वीच हे काम नक्की पूर्ण करून घ्या. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग 6, लवकर अर्ज करा आणि प्रथम प्राधान्य मिळवा. हे अनुदान प्रत्यक्ष कसं वाटलं जातं ते पाहूया. इथे शासनाचा एक सरळ आणि सोपा नियम आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. याचा अर्थ काय? तर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्वरित अर्ज करणं आवश्यक आहे. जो शेतकरी लवकरात लवकर अर्ज करेल त्यालाच या योजनेचा हमखास फायदा मिळेल. उशीर झाला तर संधी हुकू शकते, हे मात्र नक्की. तर मग जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आजच महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी आपण आवश्यक कागदपत्रे गोळा केली आहेत का?